नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे. सध्या गहू तणनाशक मारण्याचे मोसम सुरू झालेला आहे. आणि नंतर आता गव्हाला तर तुम्ही पाहू शकता माझ्या गव्हात अशा प्रकारे तण झालेला आहे. आणि मग आता ह्याला मी तणनाशक कोणतं आणलेलं आहे, मी कोणतं मारणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आता मी तणनाशकचं कॉम्बिनेशन आणि ते कोणतं आहे ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता हे तणनाशकमध्ये आहे. हे स्पीकर आहे. हे स्पीकरमध्ये आता नंतर ह्याच्यात दुसरं आहे कॉम्बिनेशनला अलग्रिप हे एक आहे. ह्याच्यात अलग्रिपमध्ये हे स्पीकर मिक्स करायचं आहे. तर आता मी 8 पंपाचं काढणार आहे. तर त्यात 8 पुढे आता टाकणार आहे. हे मिक्स करून घ्यायचं. नंतर स्पीकर मिक्स केल्याच्या नंतर अलग्रिप मिक्स करायचं आहे. त्यात अलग्रिप मिक्स केल्याच्या पुढं नंतर परत ह्याच्यात लिक्विड आहे, ते लिक्विड टाकायचं आहे आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही अलग्रिपमध्ये लिक्विड आहे. ते आधी हे सगळं आता मिक्सचर एकदम हे करून घ्यायचं आहे, आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही. आता हे नंतर आपल्याला ह्याच्यात लिक्विड हे ओतायचं आहे, जेणेकरून आपल्याला तणनाशकला मदत होणार आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण अलग्रिपचं तणनाशक वापरणार आहे. तर अशा प्रकारे आता आपण हे कॉम्बिनेशन वापरलेलं आहे गव्हाचं तणनाशकचं. तर तुम्ही पाहू शकता हा गहू आपला अशा प्रकारे आता गव्हाने आता चूड करण्यासाठी चालू झालेलं आहे. आपला हा गहू 25 दिवस झालेला आहे. 25 दिवसात आपण गव्हाचं तणनाशक हे एकतर 20 ते 25 दिवसाच्या अंतरात मारायचं आहे. 25 दिवसाच्या पुढं जर गेलं तर गहू वाढलेला असतो, त्यामुळं तणनाशकचा इफेक्ट होतो आणि गहू जळत नाही. त्यामुळं 25 दिवसाच्या आत शक्यतो गव्हावर तणनाशक मारलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता गव्हाच्या आता नंतर मेन मुद्दा म्हणजे गहू पेरणी कधी झाली पाहिजे. तर गहू पेरणी एकतर आपल्या घरगुती ह्याच्यानुसार जर आपलं खोबरेचं तेल जर आळण्यास सुरुवात झाली तर आपण गहू पेरला पाहिजे. आणि एकतर ते झालं नंतर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर कमीत कमी 20 डिसेंबरपर्यंत गहू पेरणी झाली पाहिजे. अशा प्रकारे गहू पेरणीचं नियोजन असतं. तर आता हे माझा गहू हा माझा 15 डिसेंबरचा आहे. आणि 15 डिसेंबरच्या माझ्या आता गव्हाला आता 25 दिवस होत आलेले आहेत. तर माझ्या अशा प्रकारे आता गहू आहे. आणि मी हा फेकलेला गहू आहे त्यामुळं गव्हाचा एकदम एकसारखा गहू पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा गहू माझा अशा प्रकारे आहे. तर तुम्ही मित्रांनो माहिती छान वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.